ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि आपला महाराष्ट्रामध्ये आता एक सविस्तर आणखी एक बातमी बघूया ती म्हणजे राजकीय वर्तुळातून बातमी आहे। सुषमा अंधारे यांनी जयश्री आगवणे आणि रणजितसिंह नाईकांची एक ऑडिओ क्लिप समोर आणली आहे। यात जयश्री आगवणे रणजितसिंह नाईक निंबाळकरांना विनंती करतायत, पतीवरील खटला मागे घेण्याची विनंती आगवणे करतायत। दरम्यान ही ऑडिओ क्लिप 2023 ची असल्याचं जयश्री आगवणे यांनी सांगितलंय। आमचे रणजितसिंह निंबाळकरांचे आणि माझ्या पतीचे आर्थिक व्यवहार होते। आमच्यावर निंबाळकरांनी प्रशासनाला हाती घेऊन 25 खोट्या केसेस दाखल केल्याचा आरोप जयश्री आगवणे यांनी केलाय। तसंच मुख्यमंत्र्यांना विनंती आहे त्यांनी दोन्ही बाजू समजून घ्याव्यात आणि भेटण्याची वेळ द्यावी अशी मागणी जयश्री आगवणेंनी केली। म्हटलं थांबवा, हे कुठेतरी खूप मुलांचा घरून फोन येतोय सारखा। मुलगी खूप आजारी आहे, मोठी नाना आजारी आहेत। नाना तर असे आलेत की त्यांचं गॅरंटी कमी आहे। मला सांगा, थांबवायचं कोणी कोणाला थांबवायचं आहे का? परवा दिवशी मी तुम्हाला बोललो, माझ्या जेवढ्या तक्रारी तुम्ही दाखल केलं, किती तक्रारी दाखल केल्या तर लिमिट आहे का काय? किती आता मी काय बघितलं नाही दादा, थांबवा। सुषमा अंधारे यांनी कालच पत्रकार परिषद घेतली आणि यात जयश्री आगवणे यांच्या कुटुंबियांवरती खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत। रणजितसिंह निंबाळकर यांनी असे जे आहे या पत्रकार परिषदेत आरोप केले आणि त्यात स्वतः जयश्री आगवणे मॅडम आहेत आपल्यासोबत, थेट त्यांच्याशीच जाणून घ्या। काय सांगाल, कालच पत्रकार परिषद घेऊन जे आहेत तुम्ही माहिती दिलेली आहे सुषमा अंधारे आणि तुम्ही देखील होतात, काय नक्की आरोप आहे आणि कोणते कोणते गुन्हे जे आहेत ते तुमच्यावरती दाखल करण्यात आलेले? नमस्कार, मी जयश्री दिगंबर आगवणे। आज 3 वर्ष झालं आम्ही संघर्षाबरोबर लढतोय, न्यायासाठी हक्कासाठी लढतोय। आज माझ्या मिस्टरांना 9 ऑगस्ट 2022ला अरेस्ट झाली। रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि दिगंबर आगवणे हे 2007 सालापासून एकमेकाचे म्हणजे राजकीय संबंध, आर्थिक संबंध म्हणजे दोघांची घनिष्ठ मैत्री होती आणि त्या मैत्री 2019 पर्यंत 2014ला आम्ही विधानसभा लढवली मिस्टरांनी माझ्या काँग्रेस पक्षातून, 19ला BJP मधून लढवली। पण त्यांचे दोघांचे काही आर्थिक व्यवहारातून वाद झाले, जे की त्याला राजकीय वळण आणलं त्यांनी आणि ते राजकीय वळण आणून आमच्यावरती 25 केसेस दाखल झाल्या। 25 केसेसमध्ये ED, मोक्का, MPID, 420, खंडणी ह्यासारखे गुन्हे दाखल झाले। त्याच्यातील 11-12 केसेस माझ्यावरही दाखल आहेत आणि आमची घरातल्या कुटुंबाची संघटित गुन्हेगारी त्या टोळी ठरवून आमच्यावरती मकोका सारखी केस दाखल केली। फिर्यादी त्यांचेच कार्यकर्ते। ज्या केसमध्ये 2 केसमध्ये जो फिर्यादी आहे त्याची माझ्याकडं ऑडिओ क्लिप आहे। तो काय म्हणतोय की वहिनी आम्हाला हे करायचं नव्हतं, दादांच्या दबावामुळे आम्ही केले। प्रत्येक केसचा, प्रत्येक फिर्यादीचा, प्रत्येक ह्याचा माझ्याकडे पुरावे आहेत, ऑडिओ क्लिप आहेत, सगळे मी ते माध्यमांसमोर देऊ शकते। काल त्यांनी माझ्यावरती 50 कोटीची नोटीस पाठवली वकिलांकडून, पण आमच्यावरती 25 केसेस दाखल झालेत। त्या 25 केसला त्यांचाच वकील आहे